फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी निघालेली आहे रानामध्ये शेंगा तोडायला. घेवड्याच्या थोड्या थोड्या कवळ्या. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं की आपल्या इथं घेवड्याला फुलं लागली होती. आता छोट्या छोट्या कवळ्या कवळ्या शेंगा आल्यात. तर आमच्याकडं त्या शेंगांचं ना गवारीसारखी भाजी बनवतात. तर तुमच्याकडे बनवतात का ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि त्या मी आता भाजीसाठी आणायला निघालेली आहे. आपला सुंदर असा ऊस आहे. कसला छान ऊस आलाय ना. पुढचा नजारा दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्या रानातनं आपण आता शेंगा तोडणार आहे. ते हे बघा कशा छोट्या छोट्या शेंगा लागल्यात. हे बघा अशा ह्या कवळ्या कवळ्या शेंगा तोडल्या ना तर त्याची गवारीसारखी छानपैकी भाजी बनवता येते आपल्याला. तर आपण आता तोडूया. हे बघा अशा प्रकारच्या. तुमच्याकडे बनवतात का अशा प्रकारच्या शेंगांची भाजी? ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे बघा दिसत आहेत का शेंगा? एकदम कवळ्या कवळ्या शेंगा घ्यायच्या फ्रेंड्स. हे बघा ही कशी कवळी आहे एकदम. अशा घ्यायच्या. अशा हे बघा. तर माझ्या आता शेंगा तोडून झाल्यात. आपल्या भाजीपुरत्या मी घेतल्यात शेंगा. आमच्या इकडं पावसाने उघडीप दिलेली आहे. पाऊस काही येत नाही आता. हे बघा फ्रेंड्स, मी ना मागच्या पावसाळ्यामध्ये हे झाड घेऊन आलेले ह्याचे जास्वंदीचं. ते आहे रेड कलरचं जास्वंदी. ते लावलेलं मागच्या पावसाळ्यात. आणि ह्या पावसाळ्यात हे आणले. हे आहे येलो कलरचं जास्वंद. आणि आता पाऊस पडायला लागल्यानंतर मग आईने इथं लावलेलं. त्याला कळी पण आली, बघू शकता तुम्ही. फुल उमललं ना की मग तुम्हाला दाखवते मी. मला फुलं झाडं फळांची झाडं लावायचा खूप जास्त शौक आहे. इकडे रताळ्याची आहेत वेल. आणि आता आपल्या इकडं ना टोमॅटो पण लागायला लागलेत झाडांना. त्याच्यामुळे टोमॅटो विकत आणायची काही गरजच नाही. किती पसरलेत बघा रताळ्याची वेल. आणि बघा इकडं टोमॅटो दिसत आहेत का? किती छान टोमॅटो आलेत. कसलंही औषध वगैरे न फवारता. हे बघा अजून वरती पण लागत आहेत थोडे थोडे. पुढच्या पण झाडाला आलेत. 2-3 झाडं आहेत. ह्याला फुलं लागलेत. हे बघा छोटे छोटे आहेत. अजून फुलं पण आहेत इकडं. आणि इकडच्या पण झाडाला लागलेत बघा. हे बघा किती छान दिसत आहेत ना. शाईन भरपूर आहे त्याच्यावर. तर हे बघा आणखी आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं तुम्हाला. आपण वेलच म्हणते, वांग्याची झाडं लावलेली. काही झाडांना फुलं लागलेत. ह्या झाडाला नाही काय आलं. हे बघा मिरच्या कशा लागल्यात. हे बघा. आणि ह्या काळ्या कलरच्या मिरच्या आहेत ना, त्या जास्त तिखट असतात खायला असं म्हणतात. कसल्या छान दिसतात झाडाला कवळ्या कवळ्या मिरच्या. कसलं भारी दिसते ते मिरच्या. आता ह्या तोडायच्या आणि मस्त मस्त तळायच्या. कोणाला आवडतात तळलेल्या मिरच्या? कसलं भारी दिसतात. हे बघा ह्याला पण आता फुलं आलेत बघा वांग्याला. हे बघा फुलं यायला लागलेत. इकडे बघा मिरची, काळी काळी मिरची.
इथं कलिंगड खाऊन टाकलेलं त्याचा वेल पण आलाय. अरे वा, सापडलं एक वांग, मला सापडलं एक वांग लागलेलं आहे. आणि ह्या कलरचे वांगे असतात ना, त्याची टेस्ट खूप छान असते. ज्यांनी कोणी खाल्ले असतील त्यांना माहिती असेल, अशा कलरच्या वांग्यांना खूप जास्त टेस्ट असते. इकडे आहेत मिरच्या. आता पण ह्या मिरच्या पण मी तोडणार आहे, घरी जाऊन गरमागरम भजी बनवणार आणि मग खाणार भजी आणि मिरच्या गरम गरम तळून. तर मी ना आज वेगळ्या पद्धतीची भजी बनवणार आहे. हे बघा, हे झाड आहे ना, हे कोणाकोणाला माहिती ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर हे झाड ओव्याचं आहे आणि ह्याची मी भजी बनवणार आहे आज, ह्या झाडाच्या पानांची. तर खायला पण खूप छान लागतात, पचनाला पण चांगले असतात. कोणी कोणी खाल्लेत ते पण कमेंट्समध्ये सांगा नक्की. आता मी आणलेल्या शेंगा निवडून घेते. अरे बापरे, आमच्या मम्मीनं तोपर्यंत निवडून ठेवल्या सगळ्या शेंगा. हे बघा, एवढी फास्ट कशी तू काम करतेस ग? होय आई. हे बघा, एवढ्या पिशवी भरून आणलेल्या शेंगा 2च राहत मोजायला. सगळ्या बारीक केल्या तिनं, कट केल्या. गवारी सोलल्यासारख्या शेंगा सोलून ठेवल्यात. हे बघा, आणि ह्याची आपण आता भाजी बनवणार सकाळनं. सेम गवारीसारखी शिजवून घ्यायची अगोदर, नंतर फोडणी द्यायची. छान होती भाजी. कोणी कोणी खाल्ली ते पण कमेंट्समध्ये मला सांगा. आणि नंतर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब. ओके.